नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणच्या इतिहासात प्रथमच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई बेस्ट अंतर्गत चलो बस सेवा सुरू। सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश। नागरिक व प्रवाशांनी मानले बेस्ट प्रशासन व तुषार उत्तम गायकवाड यांचे आभार। चलो बस ॲप डाउनलोड करून नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करून घेता येणार आणि प्रवासाचा लाभ। उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा तालुका आहे। दळणवळणाच्या दृष्टीने उरण तालुका आता विकसित होत चालला आहे। उरणला रेल्वे सेवा सुरू झाली। रेल्वेमुळे हळूहळू कनेक्टिव्हिटी वाढत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरू होणार आहे। त्यातच आता बेस्ट सेवेने भर टाकली आहे। उरणमधून मुंबई, कुलाबा, नवी मुंबई जाण्यासाठी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची बेस्ट सेवा सुरू करण्यात यावी अशी अनेक वर्षापासूनची नागरिकांची मागणी होती। ती मागणी आता पूर्ण झाली आहे। नागरिकांनी उरण ते मुंबई, उरण ते नवी मुंबई बेस्ट बस सेवा सुरू होण्याचे स्वप्न पाहिले होते। ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे। उरणमधील द्रोणागिरी सेक्टर 12 येथे भूपाळी गृहसंकुल सोसायटीमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी उरण ते अटल सेतू मार्गे मुंबई या मार्गावर बेस्ट बस सेवा सुरू करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता। सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता। तुषार उत्तम गायकवाड यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून बेस्ट प्रशासनाने उरण ते बांद्रा स्टेशन पूर्व, उरण ते अटल सेतू मार्गे मुंबई कुर्ला, उरण ते वाशी अशी बस सेवा सुरू केल्याने प्रवासी वर्गाने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई अशी सेवा सुरू झाली आहे। नागरिकांनी, चाकरमानी, विद्यार्थी, प्रवासी वर्गांनी याचे श्रेय सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांना दिले आहे। शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता भूपाळी गृहसंकुल सोसायटी द्रोणागिरी सेक्टर 12 येथून पहिली व दुसरी बस मुंबई व नवी मुंबईकडे रवाना झाल्या। बस सेवा सुरू झाल्या यावेळी एकूण 2 बस आल्या होत्या। या बसचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संघ रजिस्ट्रेशन द्रोणागिरीचे अध्यक्ष नामदेव कुरणे, भूपाळी सोसायटीचे अध्यक्ष दिनेश पवार, भैरवी सोसायटी अध्यक्ष नवनाथ डोके, भूपाळी सोसायटी सेक्रेटरी लक्ष्मण मोटे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खंडागळे, भूपाळी सोसायटी, भैरवी सोसायटी, मल्हार सोसायटी नागरिक ग्रामस्थांनी केले। तर बेस्ट प्रशासनाच्या वतीने परिवहन सेवा चलो बस सेवेचे इन्स्पेक्टर भागवत कांबळे, इन्स्पेक्टर प्रमोद कोकरे उपस्थित होते। या बस सेवेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी नारळ फोडून व सर्वांना पेढे वाटून केले। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे तुषार उत्तम गायकवाड यांनी स्वागत केले। आभार व्यक्त करताना तुषार उत्तम गायकवाड म्हणाले की गेली अनेक वर्षापासून उरण द्रोणागिरी सिडको सोसायटीमधील नागरिकांना मुंबई व नवी मुंबई येथे प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या। त्यामुळे प्रवासी वर्गाची अडचण कमी व्हाव्यात, प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांना जलद व उत्तम सेवा मिळावी यासाठी माझे प्रयत्न चालू होते। बेस्ट प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा सुरू होता। प्रवाशांची मागणी लक्षात घेता आता उरणमधून मुंबई, नवी मुंबई जाण्यासाठी बेस्ट प्रशासनाने बेस्ट सेवा सुरू केली आहे। बेस्ट बस सेवा सुरू केल्याने मी बेस्ट प्रशासनाचे आभार मानतो, तसेच उपस्थित सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो। उरण व द्रोणागिरी परिसरातील नागरिकांनी या बेस्ट सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा। प्रवासी वाढले तर अजून चांगली सेवा उरणच्या नागरिकांना मिळेल। सेवा सुरळीतपणे चालू राहील, त्यामुळे बेस्ट बस सेवेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन तुषार उत्तम गायकवाड यांनी केले आहे। यावेळी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक द्रोणागिरी रजिस्ट्रेशन संघाचे अध्यक्ष नामदेव कुरणे यांनी देखील मनोगत व्यक्त करत चांगली सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल बेस्ट प्रशासन व तुषार उत्तम गायकवाड यांचे आभार मानले। उरणला महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा मंडळाच्या बसेसच्या फेऱ्या कमी आहेत, याशिवाय त्या फेऱ्या वेळेत नाहीत। नागरिकांना कुठेही वेळेत प्रवास करता येत नाही। तसेच रेल्वे सेवा फक्त नवी मुंबईपर्यंतच आहे। त्यामुळे दररोज चाकरमानी, नोकरी धंदानिमित्त उरण ते मुंबई, मुंबई ते उरण या मार्गाने प्रवास करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, उद्योजक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। आता मात्र सध्या सिडकोने JNPT ते नवी मुंबई, सिडको JNPT ते मुंबई आणि सिडको JNPT ते बांद्रा